माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत. ताई, भारतीय जनता पार्टीचे नेते निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केलेला आहे आणि हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो, आता कोण कुत्रा आणि कोण वाघ असं तुमचं तुम्ही ठरवा, अशा प्रकारचा एक ट्विट केलेला आहे. मुळामध्ये जे दुबे आहेत ते भाजप पक्षाचे झारखंडचे येथील खासदार आहेत. एक लक्षात घ्या, राज ठाकरे साहेबांना किंवा उद्धव साहेबांना जी काय त्यांनी टीका केलेली आहे तर त्यांचे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील. मी मराठी माणूस म्हणून सांगू इच्छिते या दुबेंना की आपण जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये जे मराठी आणि अमराठी चांगले नांदतायत किंवा सुखाने राहतात त्यात का मिठाचा खडा टाकताय. आम्ही महाराष्ट्रामध्ये जे आपलं सरकार आहे, आज ते आमचे मित्र पक्षातील खासदार आहेत, त्यांच्या पक्षातील इथले नेते मराठीच नेते आहेत. आम्ही त्यांच्यामध्ये युतीमध्ये आहोत. आम्हाला आमचा मराठी माणूस विचारणार नाही का की झारखंडच्या अमराठी माणसाने मराठी माणसाचा अपमान केला किंवा कुत्रान वाघ उपमा दिली. कशासाठी दुबे अकलेचे तारे तोडतायत. दुबे त्यातनं म्हणले की मराठी माणूस टॅक्स भरतो का बघा. जा ना बाबा, इन्कम टॅक्सला बघ मराठी माणूस टॅक्स भरतो की नाही. उलट तुमचे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात उद्योगधंद्यासाठी येतात, आमच्या लोकांमुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येतो, तेव्हा तुमचा माणूस टॅक्स भरतो. हे दुबेनी विसरता कामा नये. मात्र दुबेंकडून असं वक्तव्य आलेलं आहे की महाराष्ट्राला युपी बिहार पोहोचतंय, अशा प्रकारचं वक्तव्य दुबेंनी केलंय. नाही, हे महाराष्ट्राला युपी बिहार पोहोचतोय हा दुब्यांचा माज आणि विकृती आहे. दुबेंनी लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्र राज्य 108 हुतात्म्यांच्या याच्यावर आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही त्यांना स्मरणात ठेवून त्यांच्याच मराठी अस्मिता, मराठी बाणा आमचा जपतोय. आता मराठी भाषिक कडवट झालेले आहेत. कुणी उपऱ्यांनी यावं, मराठीवर बोलावं आणि इथे यावं, उद्योगधंदा वाढवावा आणि आमच्या मराठी माणसाला शिव्या द्यावा, हे चालणार नाही. मुळामध्ये मराठी भाषा, मराठी अस्मिता ही जपलीच गेली पाहिजे. ठाकरेंवर त्यांनी जी काय टीका टिप्पणी केली आहे त्याला त्याच्या भाषेत त्यांचे कार्यकर्ते उत्तर देतीलच. पण दुबेंना मराठी माणसाचा अस्मितेचा अपमान करण्याचा अधिकार नाही. तुम्ही जर गाडू करू अशी भाषा बोलत असेल तर मराठी माणूस तुम्हाला तुमच्याच जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आक्रमक भूमिका घेताना दिसताय, मात्र भारतीय जनता पार्टीचे नेते मिळमिळीत भूमिका घेत आहेत या दुबेच्या सगळ्या प्रकरणावर. तो त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनताचे जे मराठी नेते आहेत त्यांना त्यांची आपली मराठी लोक प्रश्न विचारणार ना, का दुबे जाणीवपूर्वक भाजपलाच त्रास देत आहेत, भाजपच्या नेत्यांना त्रास देत आहेत. भाजप सरकार, भाजप आहे, आम्ही आहोत, शिंदेची शिवसेना आहे, आम्ही मराठीच आहोत ना. महाराष्ट्रात मराठी माणसाचं सरकार आहे. दुब्यांमुळे जाणीवपूर्वक भाजपच्या नेत्यांची कोंडी होतीये. हा त्रास नको असेल तर मग वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती आहे भाजपच्या की ह्या बाहेरचे खासदार जे आहेत भाजपचे त्यांना आवरा. यांच्या चुकीच्या संविधान म्हणजे बोलल्यामुळे, म्हणजे काही जण संविधानाबद्दलच चुकीचं बोलतात, आता हे महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल चुकीचं बोलतात, त्याचा त्रास सत्तेतील असलेल्या लोकांना जनता जाब करून विचारते. त्याच्यामुळे अशी वक्तव्य, दुबे सारख्यांची वक्तव्य ही थांबली पाहिजेत. त्यांनी 4 दिवसाच्या आत महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, नाहीतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः त्यांच्यावर कारवाईची मागणी करणं गरजेचं आहे. मराठी अमराठी महाराष्ट्रात सुखाने नांदतात. हे 2-4 जी विकृत पिसाळलेली, आपण त्यांना कुत्रीच म्हणू, पिसाळलेली कुत्री, ही का मराठीवर तुम्ही धावून येताय. आणि मराठी माणूस जाणीवपूर्वक कुणालाही मारत नाहीये. जेव्हा समोरनं तुम्ही आमच्याच इथे येणार, 3-3 पिढ्या तुमच्या इथं झाल्यात, व्यापार करणार आणि मराठी शिकणं आम्हाला जमणार नाही असं जेव्हा उद्धट उर्मट बोललं जातं तेव्हा हे प्रकार घडतात. जर मराठी भाषेबद्दल उद्धट उर्मट नाही बोलले, तुमची जन्मभूमी वेगळी आहे पण कर्मभूमी तर मराठी आहे, त्या कर्मभूमीवर तुम्ही खाता, तुमची पिढी जगते, तर त्याचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना दाऊद आणि मसूद अझर यांच्याबरोबर केली या दुबेंनी. पगले काय काही लोक जाणीवपूर्वक कुणाची
तुलना वगैरे करतात, पण मला नाही वाटत की ठाकरेंना या गोष्टीचा कुठला फरक पडत असेल. कारण का सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा सांगते की आमचा मराठी माणूस जेव्हा परराज्यात जातो तेव्हा तो तिथली भाषा कर्मभूमी म्हणून स्वीकारतो, तिथे मराठीचा आग्रह धरत नाही. एक व्हिडिओ समोर येतोय उत्तर प्रदेशमधला. त्या ठिकाणी एका मराठी माणसाला भोजपुरीमध्ये बोल म्हणून दमदाटी केली जाते. मग मला तेच सांगायचंय ना की त्या मराठी माणसाने तो जर त्या भोजपुरी भाषेमध्ये त्याने तिथं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तो तिथं व्यवसायाला गेलाय ती आपलीच केली पाहिजे. जसं आम्ही महाराष्ट्रात मराठीमध्ये बोललं पाहिजे किंवा त्याची अस्मिता जपली पाहिजे, मराठीत व्यवहार झाले पाहिजे. आपल्या महाराष्ट्र सरकारचे GR येतो, मराठीतनं भाषा म्हणजे व्यवहार चालले पाहिजे, कोर्टाचं कामकाज केलं पाहिजे. ज्याला त्याला त्या राज्याला तिथल्या मातृभाषेचा सन्मान असतो, तो सन्मान प्रत्येकाने टिकवलाच पाहिजे. जर आपण त्या राज्यात गेलो तर नक्कीच भाषेचा सन्मान केला पाहिजे. आणि बाहेरच्या ऐर्या गैर्या उपऱ्यांनी महाराष्ट्रावर मराठी भाषेवर बोलण्याची गरज नाही. तुमच्या पक्षाकडून निशिकांत दुबेला आवरण्याचं फडणवीसांना सांगितलं जाईल का? मी तुमच्याच माध्यमातून सांगते की माननीय मुख्यमंत्री साहेब हे जे काही बाहेरचे खासदार राज्यातील आहेत त्यांना वेळीच आवरलं पाहिजे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील समाजामध्ये जर विनाकारण तेढ निर्माण होत असेल, वादंग होत असेल तर दुबेला सारख्यांना गरज नाहीये ना तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारबद्दल बोलण्याची. इथे बोलणारे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, संपूर्ण भाजप आहे. भाजपमधले सर्वजण हे मराठीच नेते आहेत. का स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना अडचणीत आणण्याचं दुबेचं कुठलं षडयंत्र असेल हे शोधून काढावं लागेल. परंतु महाराष्ट्रातला मराठी माणूस दुबेसारखी वक्तव्य खपून घेणार नाही. बाहेरच्या राज्यातल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडवून आणलं जात आहे. असूही शकतं की ज्या निवडणुकीच्या ह्याच्यात नाही. पण तुम्हाला सांगू का, बरेच परप्रांतीय जे पुण्यात राहतात म्हणजे महाराष्ट्रात राहतात ना, त्यांनी मराठीला आपलेसं केलेलं आहे. येत नसेल तरी शिकतात आणि सन्मान करतात. परंतु काही लोक जे आहेत ते जाणीवपूर्वक विनाकारण कुठेतरी राजकारणाचा वळवण्यासाठी या गोष्टी करतात. परंतु महाराष्ट्रातील मराठी माणूस आता भाषेसाठी अस्मितेसाठी कडवट झालेला आहे आणि तो एकवट्ट मराठी माणूस एकत्र येतो हे सगळ्यांना दिसलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या मित्रपक्षातले बाहेरच्या राज्यातले जे कार्यकर्ते असतील त्यांनी कृपया आमच्या महाराष्ट्रात नाक खुपसू नये आणि ते ज्या पक्षातले आहेत त्या पक्षातल्या वरिष्ठांनी त्यांना तंबी देण्यात यावी. आणि दुबेंनी आपण एक खासदार आहात तर जरा लाजे खातर तरी आपण जे वक्तव्य केलेलं आहे त्याची माफी मागावी. नक्कीच आपण पाहतोय की निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी. अशा प्रकारची मागणी जी आहे ती राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.